हेलो वेलकम गाइस, वेलकम टू द चैनल। मैं हूं प्रणव और आज हम लोग आए हैं वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली में। और यहाँ पे आज हम लोग फ्रॉम स्क्रैच टू दी एंड वालचंद कॉलेज के कैंपस टूर प्लस उनके प्लेसमेंट्स, इंटर्नशिप्स, फैकल्टीज़ एंड जो भी क्राइटेरियाज इस कॉलेज में आने के लिए लगते हैं वो सारी चीज़ें फ्रॉम स्क्रैच टू दी एंड डिस्कस करने वाले हैं। सो इस वीडियो में आपके सारे डाउट जो भी है वालचंद कॉलेज के रिलेटेड वो सारे डाउट यहाँ पे सॉल्व हो जाएंगे। तो वीडियो को टिल एंड ज़रूर देखना। मैंने आपको यहाँ पे टाइम स्टैम्प्स भी दिए हैं, वो टाइम स्टैम्प के अकॉर्डिंग आप अपने टॉपिक के अकॉर्डिंग स्विच भी कर सकते हो। सो आज हमारे साथ ये पूरा वीडियो में डिस्कशन करने के लिए है चिन्मयी एंड जूही। सो यस, आज हमारे साथ है ये दो स्टूडेंट्स वालचंद कॉलेज के। तो आज पूरा कैंपस टूर जो भी रहेगा, फैकल्टीज़, प्लेसमेंट्स, इवेंट्स एंड जो भी कल्चरल जो भी इवेंट्स रहते हैं वो सारे एस्पेक्ट्स हम लोग आज वीडियो में कवर करने वाले हैं। सो यस, आप दोनों पहले अपना इंट्रोडक्शन दीजिए एंड पहले तो वेलकम टू दी पॉडकास्ट। थैंक यू प्रणव। हम भी वेलकम करते हैं टू आवर कॉलेज। आई एम चिन्मयी बरगाले। आई एम करंटली अ फाइनल ईयर बीटेक सिविल इंजीनियरिंग स्टूडेंट। I am Juhi Jinge from final year BTech Civil Engineering student. और हम भी बहुत एक्साइटेड है ये पॉडकास्ट करने के लिए। विल ट्राई आवर बेस्ट टू गिव यू मैक्सिमम पॉसिबल इन्फॉर्मेशन। So let's explore our college. या मेन गेट से एंट्री के बाद आपको सीधा मिलेगा एडमिनिस्ट्रेटिव कॉम्प्लेक्स। जो भी डॉक्यूमेंट्स का काम रहता है रिलेटेड टू एडमिशन, आफ्टर एडमिशन जो भी आपका डॉक्यूमेंट्स के रिलेटेड जो भी वर्क रहता है वो यहाँ पे किया जाता है। देन आगे हम लोग देख सकते हैं बहुत ही प्यारा कैंपस वालचंद का, पूरा ग्रीनरी से भरा है। अभी थोड़ा सा कंस्ट्रक्शन का काम चालू है बट बाद में आने वालों को अच्छा मिलेगा। सो गाइस, इंट्रोडक्शन के बाद सीधा चलते हैं अपन सिविल ब्रांच के इधर। तो WC की वन ऑफ द पॉपुलर एंड ओल्डेस्ट ब्रांच हम लोग कह सकते हैं सिविल ब्रांच। तो इसका हमें रिव्यू देने के लिए है दोनों सिविल के हमारे स्टूडेंट्स जो कि है चिन्मयी एंड जूही, जो आपको सिविल ब्रांच के बारे में फ्रॉम स्क्रैच सारी इन्फॉर्मेशन देने वाले हैं। सो कंटिन्यू। So, welcome to Civil Engineering Department, which is the very first branch of WC Sangli, which was established in 1947. The best thing about Civil Department is that it is blessed with top-notch experienced senior faculties whose guidance will prove to be invaluable in every student's career. And the laboratories required for this branch are well equipped with required instruments. And the top recruiters for this branch are OneSubsea, Thomson Thomas Shetty, Technip, Reliance Energies, and Kalpataru. And the recent highest package is given by Issa Saleh Group of Dubai, that is of 14 LPA. And the average package is considered to be 5 LPA for this branch. And the overall placement rate for this branch is good. और जैसे कि अभी हम लोग देख रहे हैं कि सिविल इंजीनियरिंग का डिपार्टमेंट का पूरा एरिया है, बहुत ह्यूज एरिया है। एक अच्छा खासा एनवायरनमेंट यहाँ पे मेंटेन किया गया है एंड यस, बहुत पीसफुल एनवायरनमेंट है और डेकोरम भी बहुत अच्छे से मेंटेन किया गया है। मूविंग टूवर्ड्स मैकेनिकल डिपार्टमेंट ऑफ वालचंद कॉलेज। सो बाकी के महाराष्ट्र की कॉलेजेस की तरफ हम लोग देखें तो ऐसा दिखने को मिलता है कि जो भी प्लेसमेंट्स है या फिर जो भी एनवायरनमेंट है मैकेनिकल डिपार्टमेंट का वो बहुत अंडररेटेड है। तो वालचंद कॉलेज का मैकेनिकल डिपार्टमेंट का क्या स्टेटस है? Talking about the mechanical department of Walchand College of Engineering Sangli, it is considered as one of the best branch in WC Sangli because it offers comparatively higher placement rate than other branches and also comparatively good placement rates than other top tier colleges in Maharashtra. And the top recruiters for this branch are Atlas Copco, OneSubsea, Cooper, etc. And the average package is considered to be 7 LPA for this branch, and the recent highest package has gone for the 11 LPA, that is from OneSubsea. Yes, speaking about general things like faculty and the lab or classrooms, faculties are really great. They are supportive and the work study culture is also nice. Apart from that, laboratories and classrooms are as well well equipped with all the required whatever the requirements are. The one special characteristics about this is that there is one competition called as Baha, which is the competition of racing cars, and our college, more specifically the team Aryans, participates into the competition every year. And last time we had all India rank of 1 in the Baha competition.
So, if you are searching for a good mechanical engineering college, then WC has to be it, because as compared to, as you mentioned, as compared to other colleges, it has higher placement rates as well as good academic culture. जैसा कि हम लोग ने अभी देखा कि मैकेनिकल डिपार्टमेंट ऑफ वालचंद कॉलेज इज़ वन ऑफ द डिपार्टमेंट हैविंग द हाईएस्ट प्लेसमेंट रेट्स. सो पिछले 2 साल के स्टैटिस्टिक्स के अकॉर्डिंग मैकेनिकल डिपार्टमेंट बहुत अच्छा परफॉर्म कर रहा है एंड कंसिस्टेंटली 2 साल बहुत अच्छे से परफॉर्म कर रहा है. बहुत सारे प्रोजेक्ट्स भी ये लोग बनाते हैं, बहुत सारे कॉम्पिटिशन्स में भी पार्टिसिपेट करते हैं. तो यस, बहुत अच्छा एनवायरनमेंट है. मूविंग फॉरवर्ड टू इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के बारे में क्या बताना चाहिए? About electrical department, I'll mention specific features like the placement, highest placement package has been 12 LPA, average being 6 LPA, and top recruiters are like Schneider Electric, Honeywell, and Applied Materials. The 12 LPA has been offered by Schneider Electric. Other usual things are faculty is quite strict but as well supportive, of course, and the laboratories and classrooms are again well equipped with top notch equipment. सही बोलो गाइस, कैंपस बहुत बड़ा है, तो आपको एक दिन में तो कैंपस घूम के कंप्लीट नहीं होने वाला. तो अब अच्छे से 1-2 दिन लो, बहुत अच्छे से कैंपस घूमो. और बहुत सांगली में लोकेटेड है तो बहुत अच्छे से मेंटेन किया गया है, ग्रीनरी से भरा हुआ कैंपस है. इस वीडियो में मैं सारी चीज़ें कवर नहीं कर पाया हूँ कैंपस रिलेटेड, बट यस, मैंने ऐसी चीज़ें कवर की है जो आपको जानना बहुत इम्पोर्टेंट था. एंड ये है वालचंद कॉलेज की वन ऑफ द फेमस प्लेस, दैट इज़ लाइब्रेरी. एंड आगे के क्वेश्चंस मेरी मराठी ऑडियन्स के लिए. सो आता आपल्यासोबत आहे शिवम पवार फ्रॉम WC टेक डिपार्टमेंट. तर सुरुवातीला पहिला क्वेश्चन हा आहे की WCची टेक रिॲलिटी काय आहे? सध्या टेकमध्ये कशा प्रकारच्या प्लेसमेंट्स चालू आहेत, कशा इंटर्नशिप चालू आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, याबद्दल थोडंसं मुलांना गाईड कर. ओके, सो आता आम्ही 3rd इयर पासून 4th इयरला शिफ्ट होत आहे. ओके. आणि ॲक्च्युली आमचे 60+ प्लेसमेंट आत्ताच झालेले आहेत. ओके. तो अपॉर्च्युनिटीज भरपूर येत आहेत. सध्या प्लेसमेंट्स खूप जोरात चालू आहेत आणि ऑलमोस्ट 7 to 8 कंपनीज आता येऊन गेलेल्या आहेत आतापर्यंत. ओके. प्लेसमेंट्स तर चांगले चालू आहेत. हायेस्ट पॅकेज किती जातं कॉलेजचं? हायेस्ट पॅकेज ऑफ कॅम्पस जातं 45 पर्यंत, ऑन कॅम्पस ओके. 25 पर्यंत जातं फॉर द टेक. ओके. आणि समज एक कंपनी अशी येते जी मुलांना जास्त रिक्रूट करते, तर त्या कंपनीचं लोवेस्ट पॅकेज किती जातं? म्हणजे सगळ्या कॉलेजचं ओव्हरऑल लोवेस्ट पॅकेज किती जाते? म्हणजे आमच्याकडे जी मॅक्सिमम जण घेऊन जाते ती सिमन्स येते. ओके. ती ऑलमोस्ट 9 to 8 जण घेऊन जाते, ऑलमोस्ट 13 LPA वरती. 13 LPA. ओके. सो बेसिकली आपण जर मुलांना सांगितलं तर एक डिसेंट अमाऊंट ऑफ पॅकेज तुम्हाला मिळतं आहे, हां. जे बाकीच्या कॉलेजेसपेक्षा कम्पॅरेटिव्हली थोडं जास्त आहे. हो. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असू शकते. आणि जर आपण मुलांना पुढचं असं सांगू की तुम्हाला जर टेक कॉलेज तुम्ही जर चांगलं बघत असाल, तर तू मुलांना हे कसं पटवून सांगशील की वालचंद कॉलेज तुमच्यासाठी चांगलं आहे? फक्त प्लेसमेंटचा रेकॉर्ड बघा. ते कॅम्पस चांगला आहे, स्टाफ आमचा एकदम कोऑपरेटिव्ह आहे. जास्त असाइनमेंट वगैरे आम्हाला राईटअप जास्त नाही आहे. ओके. मोस्ट ऑफ द आम्हाला फक्त डॉक्युमेंट सबमिट करायचं असतं. आणि ओव्हरऑल कॅम्पस चांगलं आहे, लायब्ररी चांगल्या आहेत, स्टडी रूम 24/7 अवेलेबल आहे. म्हणजे एक स्टुडंट फ्रेंडली वातावरण पूर्ण आहे. वातावरण पूर्ण आहे. सो आता आपण जाणून घेऊया अशा काही प्रश्नांची उत्तरं जी तुम्हाला कॉलेजमध्ये येण्यापूर्वी माहिती असली पाहिजेत. तर सुरुवातीला चिन्मयी, मला सांग की कॉलेजमध्ये येण्यासाठी किती कट ऑफ लागतो सुरुवातीला? कट ऑफ बेसिकली स्टार्ट करूया आपण CSC IT पासून. CSC ITचा कट ऑफ जनरली अबो 99च राहतो, 99.2 to 99.37 समथिंग. ITचा कट ऑफ 98.9 to 99.2 समथिंग जातो. परत इलेक्ट्रॉनिक्सचा म्हटला तर 97 to 98.58 समथिंग जातो. त्यानंतर बाकीचे ब्रांचेस, फॉर एक्झाम्पल आता जे नवीन झालेले आहेत रोबोटिक्स, AIML, इलेक्ट्रिकल पण म्हणलं तर त्याचे कट ऑफ रेंज करतो 94 to 97 समथिंग. आणि सिव्हिल मेकॅनिकलचा म्हणला तर 92 to 97पर्यंत जातो कट ऑफ. ओके. आणि ॲडमिशन प्रोसेस कशी असते तुमच्या कॉलेजमध्ये?
ॲडमिशन प्रोसेस MST-CETच्या सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस थ्रूच होते, ज्याच्यामध्ये सगळ्या मुलं येतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जर तुम्ही कॅश कॅरी करत असाल तर प्रिफर करा की तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट असेल. जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती एकदम सिस्टमॅटिक असते, सिस्टमॅटिक वेमध्ये. मेक शुअर करा की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स कॅरी करा. तुम्हाला इन्स्ट्रक्शन सगळे प्रोव्हाइड केले जातात बिफोर द ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट्स. सो सिम्प्लिफाय होऊन जाते ॲडमिशन प्रोसेस, जास्त काही स्ट्रेस घेण्याची गरज नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन माझा जुहीला आहे. तर कॉलेजमध्ये सगळ्या ब्रांचेसचं ओव्हरऑल आपण जर बघितलं तर प्लेसमेंट वाईज कॉलेजचा स्टेटस काय आहे? आपण वालचंद नाव ऐकलं तर आपल्या पहिल्या डोक्यात येतं ते म्हणजे प्लेसमेंट. तर त्याचप्रमाणे वालचंदचं प्लेसमेंट हे बाहेरच्या कॉलेजपेक्षा नक्कीच चांगलं आहे. शिवाय आता आपण अलीकडेच बघायला लागलो कोरचे प्लेसमेंटची शक्यता कमी आली, पण आपले जवळजवळ 40% रिक्रुटर्स हे कोर सेक्टरमधले असतात. आणि आपले टॉप रिक्रुटर्स म्हटला तर रुब्रिक आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहेत. शिवाय हे झाले आपले टेकचे रिक्रुटर्स. आणि कोरचे रिक्रुटर्स म्हणायला गेला तर टेक्निप आहे, LNT आहे, असे मोठमोठे कंपनीज आपल्याला रिक्रूट करतात. शिवाय 160+ लोकांना इंटर्नशिप विथ स्टायफंड देखील प्रोव्हाइड केलं जातं कॉलेज थ्रू. ओके, त्यामुळे त्यांना PPO वगैरे प्रॅक्टिकली दिला नॉलेज जातं देखील का? मिळतं. हां, ते PPO आपल्या परफॉर्मन्सवर बेस असतं. जर तुम्ही इंटर्नशिपला चांगलं परफॉर्म केलं तर तुम्हाला नक्कीच PPOमध्ये कन्वर्ट होतं. आणि आपल्या अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की वालचंदची मुलं नक्कीच PPO घेतात. ओके ओके, म्हणजे मोस्ट ऑफ दी चिल सीन आहे प्लेसमेंटच्या अकॉर्डिंग आपल्या हो कॉलेजमध्ये. हो, नक्कीच. तुमच्या हॉस्टेल आणि मेस फॅसिलिटीजबद्दल काहीतरी सांग. तर हॉस्टेल आणि मेस फॅसिलिटीबद्दल बोलायला गेलं तर म्हणजे बाकीच्या मानानं WCEची हॉस्टेल आणि मेस ही खूपच चांगली आहे. मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल्स आहेत, जिथं की मुलींसाठी 4 ब्लॉक्स आहेत, मुलांसाठी 4 ब्लॉक्स आहेत. सेपरेट इनबिल्ट आत ग्राउंड फॅसिलिटी प्रोव्हाइड केले. शिवाय मेस देखील आतच हॉस्टेलमध्ये आहे, त्यामुळं बाहेर जायची अशी काय आवश्यकता सहजासहजी पडत नाही. आणि मेस बाबतीत बोलायचं गेलं तर मेस ही खूप चांगली आहे, जेवण पण टेस्टी असतं. आणि क्वालिटी पण फूडची चांगली आहे. फक्त हाच प्रॉब्लेम आहे की जेवण रिपीट होतं, त्यामुळं तसं काही आलं तर आपण एखाद वेळेस बाहेर हँगआउट करू शकतो. आणि ओव्हरऑल हॉस्टेल आणि मेसचं बघायला गेलं तर चांगलं आहे, जे तुम्ही रेफर फर्स्ट टाइम तर करू शकता. ये है वालचंद का फेमस स्पॉट दॅट इज सरस्वती आयडॉल. कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊया. तर कॉलेज कसं आहे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय सांगशील? कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बघायला गेलं तर जुन्या टाईपचं आहे, पण आता सध्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला मिक्स स्ट्रक्चर बघायला मिळेल. जरी जुनं असलं तरी वेल मेंटेन आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बघायला गेलं तर. आणि सगळीकडे CCTV इक्विप्ड आहे कॅम्पस थ्रू. ओके, किती एकरचा कॅम्पस आहे? जवळजवळ कॅम्पस बघायला गेलं तर 90+ एकरचा आपला कॅम्पस आहे. आणि इथं खूप ग्रीनरी ते नाही, त्यामुळे रेनी सीझन WCEतला रेनी सीझन खास अनुभवायला लोक बाहेरून येतात. आणि त्यात आपल्याला हे कॉलेज मिळालं तर आपल्याहून नशिबान कोणच नसेल. आणि हा जो तुमचा फेमस स्पॉट आहे जिथं आपण बसलो आहे, याला काय बोलतात? ह्याला आपण सरस्वती आयडल असं म्हणतो. आपण सगळीकडे गुगलला सर्च केलं वालचंद कॉलेज तर पहिली इमेज बघायला मिळते ती म्हणजे आपल्या आयडलची. आणि तसंच प्रत्येक स्टुडंटच्या लाईफमधला पहिला फोटो म्हणजे जेव्हा ॲडमिशन घेतलं जातं आणि जेव्हा आपलं कॉन्व्होकेशन असतं तेव्हा पहिला आणि शेवटचा फोटो ह्याच प्लेसला घेतला जातो. त्यामुळे ह्या प्लेसचं इम्पॉर्टन्स हे फक्त वालचंदच्याच मुलांना लक्षात राहण्यासारखं आहे. सो बेसिकली टॉकिंग अबाउट युअर क्लब्स अँड इव्हेंट्स, तर कशा प्रकारचे क्लब्स आहेत? बिईंग इन टेक्निकल, नॉन टेक्निकल, कसं सेग्रिगेट करशील सगळ्यांना? क्लब्सबद्दल बोलायला गेलं तर वालचंद कॉलेज आणि मोस्ट स्पेशल फीचर म्हणजे क्लब अशी गोष्ट आहे जे एक कॉलेज कल्चर ॲक्टिव्ह ठेवतं. आणि क्लब्स ॲक्टिव्हिटीज जनरली आफ्टर 5 असतात. त्याला आपण बेसिकली डिवाईड करू शकतो टेक्निकल आणि नॉन टेक्निकलमध्ये. टेक्निकल क्लब्ज टू मेन्शन अ फ्यू आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटल क्लब्ज लाईक सेसा, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, मेसा आहे मेकॅनिकल्स, इलेक्ट्रिकलचं ISA, LSI इलेक्ट्रॉनिक्सचं. अँड अपार्ट फ्रॉम दॅट नॉन कोअरचे म्हणले तर ॲक्सेस आहे, WLUG आहे, GDSC आहे. हे झाले टेक्निकल क्लब्स. आणि प्रत्येक टेक्निकल क्लब्सचे त्यांचे मेगा इव्हेंट्स असतात. अपार्ट फ्रॉम दॅट नॉन टेक्निकल क्लब्स बोलायचं म्हटलं तर पेस आहे, पर्सनॅलिटी ॲडव्हान्समेंट सर्कल ऑफ इंजिनियर्स, आर्ट सर्कल आहे, रोट्रॅक्ट आणि सोफ्टा अशा प्रकारचे क्लब्स आहेत जे स्टुडंट कल्चरला खूप बूस्ट करते. आणि मोर दॅन अकॅडमिक्स इथे नॉट जस्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बट एथिकल ग्रोथ जी म्हणतो आपण, माइंडसेट ग्रोथ जो म्हणतो आपण, तो सुद्धा क्लब कल्चरमध्ये खूप पुश होतो.
सो आपण असं म्हणू शकतो की जे मुलं ड्रीम कॉलेज इमॅजिन करतात त्यांच्या 12वीच्या एक्झाम नंतर, ते सगळ्या गोष्टी वालचंद कॉलेजमध्ये आहेत, राइट? हो. सो गाइस, वालचंद कॉलेज में देखेंगे तो बहुत ही डाइवर्सिटी है. सो आज हमारे साथ कुछ ऐसे स्टूडेंट्स भी हैं जो OMS कैंडिडेट्स थे. तो आप पहले अपना स्टेट बता दो, फिर अपन आगे कंटिन्यू करते हैं. ठीक है, तो मेरा नाम तेंजिन है और हम सभी अरुणाचल से हैं, अरुणाचल प्रदेश. एंड वालचंद कॉलेज में आकर ऐसा मतलब एक्सपीरियंस तो अच्छा ही था. मैं 4th ईयर में हूँ अभी करेंटली. सो या दिस 4 years अच्छा ही था, सब कुछ अच्छा था. फैसिलिटीज़ तो कॉलेज में सब कुछ प्रोवाइड किया है. ऐसा कि मैं तो स्पोर्ट्स पे बहुत इंटरेस्टेड हूँ. ओके, नाइस. तो यस, in the past 3 years they have built all these football turfs, basketball courts properly. So yeah, and as I am from CS branch, the facilities are good and placement opportunities are also very good. और अगर बाहर के स्टूडेंट्स जैसे आपके OMS कैंडिडेट्स अगर यहाँ पे आना चाहेंगे तो आप उनको क्या मैसेज देना चाहोगे कि वालचंद कॉलेज लेना है तो कैसे ले, उसका क्राइटेरिया क्या रहेगा वो सब? तो हम लोग काउंसलिंग NUT के थ्रू होते हैं. उसका फुल फॉर्म है नॉर्थ ईस्ट एंड यूनियन टेरिटरीज. उनके थ्रू हम आते हैं. बहुत माय अच्छी नेम चीज़ इज़ तेंजिन डोलकर एंड आई एम इन 3rd year मैकेनिकल. My name is Chaunanda Chering. Me too, from Arunachal Pradesh, and I am currently in 4th year of electronics. My name is Alok Kumar. I'm pursuing 3rd year in electronics engineering from Walchand itself. I'm from Arunachal also. My name is Apoy Saro and I'm from CS branch. My name is Tenzin Dargil, and I am also 4th year from CS. My name is Dongda Thatar and I'm 3rd year civil. थैंक यू सो मच फॉर बीइंग इन द पॉडकास्ट. एंड बहुत मज़ा आया आपसे बात करके. तो यस, हमारे स्टूडेंट तक एक बहुत अच्छी इन्फॉर्मेशन जाएगी आपके थ्रू. यस, थँक यू सो मच. तर वालचंद कॉलेजचं अकॅडमिक कल्चर कसं आहे, अकॅडमिक प्रेशर कसं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं डिस्कस करून मुलांपर्यंत एक चांगला मेसेज पोचवा. तर वालचंदचं अकॅडमिक कल्चर म्हटलं तर जसं की आता कॉलेजनी फॉर्मॅटिव्ह असेसमेंट अडॉप्ट केला. म्हणजे थ्रू आउट द सेमेस्टर 3 असेसमेंट्स असतात. मेनली मिड सेम एक्झाम्स असतात, एंड सेम एक्झाम्स असतात, प्लस इंटरनल असेसमेंटसुद्धा असते. एक असते बट जनरली फॅकल्टीज डिवाईड करतात, एक बिफोर MSc आणि एक आफ्टर MSc. तर आता आपण अटेंडन्सबाबत बोलायचं झालं तर आपल्या कॉलेजची अटेंडन्स 75% ही मॅन्डेटरीच आहे. त्याच्या खाली आलं तर डिफॉल्टर किंवा ग्रेड पॅनल्टी लागते. त्यामुळे 75% अटेंडन्स ही कंपल्सरी मेंटेन करावीच लागते. आणि एक्झामिनेशनबाबत बोलायचं झालं तर एक्झामिनेशन या स्ट्रिक्ट ॲटमॉस्फिअरमध्ये घेतल्या जातात आणि पेपरचं इव्हॅल्युएशन पण म्हणजे ठीक केलं जातं. आणि पेपर हे खूप चांगल्या क्वालिटीचे काढले जातात कारण का एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. त्यामुळं फील्ड नॉलेज पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं थेरॉटिकल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. 92 एकर्स में फैला हुआ ये वालचंद का कैंपस दिन को एक अलग ही सुकून देके जाता है. बहुत सारी मस्ती, बहुत सारा एन्जॉयमेंट, एक कॉम्पिटिटिव एनवायरनमेंट, उसके साथ एक पूरा ग्रीनरी से भरा हुआ कैंपस, अच्छी फैकल्टीज़, सारे अच्छे इवेंट्स एंड उनके सारे स्पोर्ट्स क्लब्स. इफ यू आर इंटरेस्टेड इन दीज थिंग्स देन वालचंद विल बी अ बेस्ट ऑप्शन. तर आताचा क्वेश्चन असा आहे की अशा कॉलेजमधल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या एका स्टुडंटला कॉलेजमध्ये येण्यापूर्वी माहिती असल्या पाहिजेत? एक गोष्ट अशी आहे की आपण जिथे आता बसलो आहे त्याला आपण थिंकिंग ट्री म्हणतो. कारण की प्रत्येक एक्झामच्या आधी मुलं इथे स्टडी करत बसतात आणि एक असं समज आहे की इथे बसल्यावरती खूप साऱ्या आयडियाज डोक्यात येतात आणि इथे बसून स्टडी केल्यावरती लक्षात राहतं खूप काही आणि एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करतो. आणि असं म्हटलं जातं की जे इथं लास्ट 10 मिनिट्समध्ये जे इथं वाचलं जातं तेच पेपरमध्ये येतं, असं पण काय काय जणांचं म्हणणं आहे. अजून एक असं म्हटलं की खूप सारा असं समज आहे की WC हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर नाही, WC हे प्रायव्हेट ऑटोनॉमस गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नाउ इट्स टाइम फॉर रॅपिड फायर. युअर कॉलेज अकॉर्डिंग टू दीज पॉईंट्स आउट ऑफ 10. कॅम्पस लाईफ 9 out of 10. 9. ओके. कॅन्टीन फूड 7. 8. ओके. फ्रेंड सर्कल I would say 10 on 10, but let's say 9.5. 10 out of 10. फॅकल्टी 8.5. 8. नॉट बॅड. प्लेसमेंट्स
इट डिपेंड्स. वेगवेगळ्या ब्रांचेससाठी वेगवेगळं रेटिंग असू शकतं, बट ओव्हरऑल द्यायचं म्हटलं तर 7. 7. कॉपी करते. अटेंडन्स प्रेशर. 7. स्टुडंट पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर 5, बट ओव्हरऑल म्हटलं तर 7. 6. रिलेशनशिप स्टेटस. 5. काकांना मिळतं, काकांना मिळत नाही. 50-50. आय विल गो विथ यू 5. ओके. कॉलेज इव्हेंट्स. 8.5. 7. इंजिनिअरिंग लाईफ. 8. 9. हो. अँड रेट युअर मेमोरीज इन दिस कॉलेज. 10 on 10. 10 out of 10. मला सांग, तुमच्या TPOमध्ये प्लेसमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये काय असं तुमच्या कॉलेजला काय गोष्टी डिफरंट करतात बाकीच्या कॉलेजपासून, आणि कशा प्रकारचे सेशन्स वगैरे घेतले जातात ते थोडं इलॅबोरेट करून सांग. नक्कीच आपण बघितलं की WCचं प्लेसमेंट हे इतर कॉलेजपेक्षा चांगलं आहे, त्यामुळे TPO देखील त्यासाठी तेवढेच एफर्ट्स घेतात. जसं की आत्ताच बघायला गेलं तर TPO सेलकडून कॅम्पस क्रेडेन्शियल CC नावाचा प्रोग्राम चालू केला आहे, ज्यामध्ये की स्टुडंट्सना आम्हाला ॲप्टिट्यूड सेशन्स घेतले जातात, सॉफ्ट स्किल्स शिकवले जातात. शिवाय जे म्हणजे सॉफ्टवेअर्स निडेड आहेत रिस्पेक्टिव्ह ब्रांचेससाठी ते देखील तिथे म्हणजे टीचिंग थोडंफार नॉलेज दिलं जातं, जेणेकरून मुलांना इंटरव्ह्यूमध्ये किंवा ॲप्टिट्यूडमध्ये कोणताही प्रॉब्लेम न आला पाहिजे. आणि ह्या सेशन्सचा नक्कीच मुलांना फायदा होतो इंटरव्ह्यूच्या वेळी वगैरे. आणि असेच बरेच सेशन TPO सेलकडून कंडक्ट केले जातात, जेणेकरून मुलांची डेव्हलपमेंट व्हावी. ओके. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर एक मोठ्या लेवलवरती तुमचा TPO पसरलेला आहे. वेगवेगळे चांगले चांगले रिलेशन्स वेगवेगळ्या कंपनीसोबत बनलेले आहेत. हो नक्कीच, कारण का वालचंदचं ॲल्युमिनाय नेटवर्क एवढं वास्ट आहे की वर्ल्ड वाईड स्प्रेड झाले, त्यामुळे ॲल्युमिनाय नेटवर्कचा पण कुठेतरी फायदा होतोच मुलांना. ओके. ॲल्युमिनाय बरोबर कनेक्ट करण्यासाठी खूप सारे सेशन्ससुद्धा लाईक ॲल्युमिनाय टॉक असतात, प्रत्येक ब्रांचसाठी अरेंज केले जातात. सो गाइज़ यस, आज पूरा वालचंद का रिव्यू यहाँ पे ख़त्म होता है. हमने वालचंद का कैंपस टूर किया, फैकल्टीज़ के बारे में जाना, वालचंद की लाइब्रेरी देखी, वालचंद के फेमस स्पॉट्स देखे. तो यस, मैं यहाँ पे ये कंक्लूड कर सकता हूँ कि अगर आप एक ड्रीम कॉलेज आप ख्यालों में रखते हो विथ ऑल दी फैसिलिटीज़, एकेडमिक्स में भी जो कॉलेज अच्छा हो, स्पोर्ट्स में भी अच्छा हो, प्लस एक ओवरऑल अच्छा एनवायरनमेंट जिस कॉलेज में है, तो I can assure you that कि वालचंद is one of the best college from your options. So you can opt for वालचंद. And yes, thank you so much जूही and चिन्मयी for being in the podcast. जो भी ये वालचंद के रिलेटेड डाउट्स होंगे, अगर आपको उनकी क्वेरीज रिजॉल्व करनी है तो मैं यहाँ पे उनके सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का लिंक जो भी होगा वो दे दूँगा. एंड येस, हियर वी कंक्लूड आवर पॉडकास्ट. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो. आपको अगर ये वीडियो थोड़ा भी वैल्यूएबल लगा हो तो आप इसको लाइक करना, शेयर करना, चैनल को सब्सक्राइब करना अगर आप एक न्यू व्यूअर हो तो. एंड येस, थैंक यू सो मच.